शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक व क्रीडा साहित्य वाटप तसेच आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। प्रभाग क्रमांक 2 मधील पालेखुर्द येथील शाळेत हा उपक्रम राबवण्यात आला। माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमास शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, आजी-माजी नगरसेवक, शेकापचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। शेकापचे तळोजा MIDC विभाग युवक अध्यक्ष मयूर दाभणे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी बाळाराम पाटील यांची रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागीय चेअरमनपदी फेरनिवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला। समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल माजी आमदार बाळाराम पाटील यांनी आयोजकांचे कौतुक केले। आमचे नेते माननीय विवेकानंद पाटील साहेब यांचा उद्या 72वा वाढदिवस आणि या वाढदिवसाचं औचित्य साधत गेल्या 32 वर्षापासून हा उपक्रम आम्ही राबवतोय। हे 33वे वर्ष आहे। त्यांना समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात या हेतून आज या विभागाच्या वतीनं प्रभाग क्रमांक 2च्या वतीनं माझे सहकारी मयूर फडके, समीर फडके या विभागातील सारेच सहकारी, चारही आमचे नगरसेवक, सारे प्रमुख कार्यकर्ते या मंडळीने माननीय विवेकानंद पाटील साहेबांना वाढदिवसाच्या सदिच्छा म्हणून आदिवासी पाड्यांवरील शाळातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, आयुष्यमान भारत कार्डाचं वितरण करण्यासाठीचा कॅम्प आणि अपोलो हॉस्पिटलच्या सहकार्यानं आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। गेल्या अनेक वर्ष विवेक पाटील साहेबांचा वाढदिवस हा आम्ही मंडळी समाजोपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून राबवत असतो आणि त्याच पठडीतला हा कार्यक्रम मी आम्हा सर्वांच्या वतीनं विवेक पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर माझ्या सहकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी जो आग्रह सातत्यानं शेतकरी कामगार पक्षाचा असतो, विवेक पाटील साहेबांचा असतो की आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं जे काही कार्यक्रम होतील ती सामाजिक उपयोगाचे असले पाहिजेत, त्या पठडीतला एक अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित केला। त्याबद्दल माझ्या सहकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। साहेब, पनवेल महापालिका क्षेत्रातील जिल्हा परिषदेचे जे काळा आहे त्या महापालिकेकडे हस्तांतरण झालेलं आहे, परंतु शिक्षक आहेत त्यांचं हस्तांतरण झालेलं नाही। शिक्षकांची मागणी होत आहे, नक्की आपण या प्रश्नाकडे कसं? निश्चितपणानं अगदी सुरुवातीच्या कालखंडापासून आमचं म्हणणं हेच आहे की ज्या यंत्रणा आहेत, ग्रामपंचायत हस्तांतरित झाल्या तर ग्रामपंचायतीचे कर्मचारी घेतले पाहिजेत, शाळा घेतल्या तर शाळेचे शिक्षकही घेतले पाहिजेत, अंगणवाड्या घेतल्या तर ते कर्मचारी, अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील त्यांना घेतलं पाहिजे, त्याच सोबतीनं आरोग्य यंत्रणा घेतल्या तर त्या कर्मचाऱ्यांना घेतलं पाहिजे। आज शाळांचं हस्तांतरित अंतिम टप्प्यात आहे। आपण बघितलं असेल की 2016 साली या शाळा जिल्हा परिषदेच्या हद्दीतून महापालिकेच्या हद्दीत आल्या। 7,500 विद्यार्थी या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत, पण महानगरपालिका या शाळांचं रिपेरिंग करत नाही, नवीन इमारती बांधत नाही, हस्तांतरणाच्या टेक्निकल मुद्द्यावर ह्या अडलेल्या आहेत। आम्ही मंडळी या शाळांच्या रंगरंगोटी असेल, त्यांचं दुरुस्ती असेल, ही NGOच्या माध्यमातून, CSRच्या माध्यमातून या ठिकाणी करून घेतो। खरं तर आमदार प्रशांत ठाकूर असतील किंवा महानगरपालिकेतले सत्ताधारी असतील, शाळांचं हस्तांतरण महापालिका टू जिल्हा परिषद टू महापालिका हे कधीही होईल। ताटातलं वाटीत, वाटीतलं ताटात हाच प्रकार आहे। पण कुठली माणुसकीची बूज न ठेवता, या विद्यार्थ्यांच्या जीविताची काळजी न करता केवळ हस्तांतरणाच्या तांत्रिक मुद्द्यावर ही मंडळी अडून आहेत। पण आम्ही मंडळी या साऱ्या शाळांची रिपेरिंग करतोय, रंगरंगोट्या करतोय, शाळातल्या विद्यार्थ्यांनाही या ठिकाणी लागणारं सहकार्य करतोय। खरं तर महापालिकेनं ही जबाबदारी घेणं गरजेचं होतं।
हस्तांतर होईल तेव्हा होईल, पण तोपर्यंत मुलांच्या जीवितावर टांगती तलवार ठेवणं योग्य नाही आहे. माझी या ठिकाणी विनंती राहील, आग्रह राहील की शाळा ह्या शिक्षकांसहितच ताब्यात घेतल्या पाहिजेत. त्याच मुद्द्यावर हा विषय आणलेला आहे. पण जर तुम्हाला इमारती आणि प्रॉपर्टी पाहिजे तर मुलांसाठी असलेले तज्ज्ञ शिक्षकही आपण घेतले पाहिजेत. भले भविष्यात तुम्हाला त्याचा दायित्व पडेल, पण विना शिक्षकाच्या शाळा हस्तांतरण होणार नाही. शिक्षकांसहितच शाळा हस्तांतरित होतील हे धोरण कायम राहील आणि त्यासाठी आम्ही आमच्या पद्धतीनं प्रयत्न करू.